चला आज मस्त असं आंब्याचं लोणचं करूया। इथे हे आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी आणि याला छान असं कट करून घ्यायचं आहे। खूप छान असं आंब्याचं लोणचं लागते आणि हे छोटे छोटे आंबे आहेत। आता खूप छान असे आंबे आलेले आहेत आणि मी हे आंबे पूर्ण कट करून घेते। याच्यावरची जी कोय आहे ती काढून घ्यायची आहे आणि आंब्याचं असं लोणचं नुसतं असं थोडंसं मीठ टाकून सुद्धा आंबा खायला खूप छान लागते। साइज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता, छोटी किंवा मोठी। मी आता छोट्या साइजनेच कट करणार आहे। याला असे पूर्ण कट करून घेते। एक ते दीड महिना आरामात राहते हे लोणचं। कवळे जरी आंबे असले तरी पण लोणचं छान असं राहते, याचं काही लवकर खराब होत नाही, काही नाही। अशी पूर्ण कट करून घेते। आंब्याचं पण आंब्याचं सरबत खूप छान लागते असं। आता इथे मी आंबे पूर्ण कट करून घेतलेले आहेत। मोहरी घेतली, मेथी घेतली आणि जिरं घेतलेलं आहे। याला छान भाजून घेते। व्यवस्थित भाजून घेऊन 1-2 मिनिटं थंड होऊ द्यायचं आहे। याला मिक्सरला याची बारीक कूट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे अगदी झटपट होते आंब्याचं लोणचं। याच्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे, 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि कढईमध्ये तेल थोडंसं गरम केलं आणि त्याच्यामध्येही पूर्ण टाकून घेतलं आहे साहित्य। याला छान मिक्स करायचं आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्या या आंब्याच्या फोडीवर टाकून घ्यायचं आहे। व्यवस्थित टाकून याला छान परत मिक्स करून घ्यायचं आहे। असं 1-2 मिनिटं छान असं पूर्ण हे लागेपर्यंत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी झटपट होते आंब्याचं लोणचं, नक्की तुम्ही करून बघा। आणि इथं एका भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटू एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये।